जर तू जॉब करत नसशील, एखादा व्यवसाय करत नसशील, तू कमवत नसशील, तुझ्या बँकेच्या अकाउंटमध्ये तुझ्या हक्काचे तुझे स्वतःचे पैसे नसतील, तू नवऱ्यावर आश्रित असशील, तर तुला म्हणावंच लागणार आहे, तडपाओगे तडपालो. आणि कितीही अन्याय सहन करून, कितीही जाच सहन करून, पती परमेश्वरांचा मार खाऊन सुद्धा म्हणावंच लागणार आहे, हम तड़प तड़प कर भी तुम्हारे गीत गाएंगे. बघ म्हणजे दिदे, तुला जमतंय का स्वावलंबी व्हायला, पैसा कमवायला, अभिमानानं आयुष्य जगायला? नाहीतर चालू देत तुझं पती परमेश्वरांचं गुणगान गाणं, त्यांचा अन्याय सहन करून, त्यांचा मार खाऊन सुद्धा तिथंच खितपत पडत राहणं. बघ म्हणजे जमतंय का? मी जे बोलतोय ना ते कटू आहे. मिरच्या झोंबत असतील दीदींनो, तुम्हाला मिरच्या झोंबत असतील, झोंबू द्यात, पण हेच खरंय, हेच खरंय. त्यामुळं माझ्या प्रिय दिद्यांनो, ताई माई अक्कांनो, स्वावलंबी व्हा. मी म्हणत नाहीये नवऱ्यांना सोडा, लाथा घाला, पण स्वावलंबी व्हा. स्वतःचा पैसा स्वतः कमवा, अभिमानाचं आयुष्य जगा. मार खाऊन सुद्धा हम तड़प तड़प कर भी तुम्हारे गीत गाएंगे नको. स्वावलंबी बना. बघा म्हणजे जमतंय का? हा, नाही तर काय राव.